मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने म्हणजेच आपल्या राज्य सरकारने महिलांसाठी आता मोफत पिठाची गिरणी ही योजना आणलेली आहे आणि याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व महिलांना त्या जिल्हावाईज त्या जिल्ह्यामध्ये हे सगळ्या गिरण्यांचं वाटप टप्प्याटप्प्याने होणार आहे। तर टप्प्याटप्प्याने होणारी ही योजना जिल्ह्यातील महिलांना मोफत पिठाची एक गिरणी मिळणार आहे। त्याच्यामध्ये 100% अनुदान सरकारनेच देण्याचं ठरवलेलं आहे। तर आता सुरुवात झालेली आहे बुलढाणा जिल्ह्यातून। तर बुलढाणा जिल्ह्यात आता काही अर्ज प्रक्रिया वगैरे सुरू झालेली आहे आणि ज्यावेळी एका जिल्ह्यामध्ये येते त्यावेळी ती दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये पसरत जाते। तर ही योजना कोणती आहे? ही योजना हळूहळू टप्प्याटप्प्याने पुढे सरकत चालली आहे। त्यामुळे योजनाचे आता जे काही फॉर्म आहेत ते एकूण अर्ज आता जे तिथे निघालेले आहेत, या योजनेचे एकूण सगळे फॉर्म आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे। तर बुलढाणा जिल्ह्यात पहिले फॉर्म निघालेले आहेत। तर आतापर्यंत ज्या ह्या योजना येत होत्या त्यामध्ये 90% अनुदान सरकार देत होतं आणि 10% योजनेला आपल्याला 10% रक्कम मोजावी लागत होती। पण यामध्ये 100% अनुदान हे सरकार देणार आहे। पिठाच्या गिरणीची योजना, या योजनेमध्ये तुम्हाला कोणती कागदपत्र लागतील, तुमची पात्रता काय लागेल, याच्यामध्ये कोण बसणार आहे, कुणाला पिठाची गिरणी मिळणार आहे आणि कुणाला मिळणार नाहीये, हे सगळी माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। तर त्यामुळे हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर नमस्कार मित्रांनो, मी रीमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, ही जी योजना आहे ना, ती महाराष्ट्रातील ज्या महिला आहेत, ज्या घरी असतात, ज्यांना शेतीशिवाय दुसरं काही काम मिळत नाही, त्यांचं डेली रुटीन शेतीशी निगडीत आहे, तर अशा शेती करणाऱ्या महिलांसाठी किंवा शेतीला हातभार लावणाऱ्या महिलांसाठी आपल्या महाराष्ट्र राज्यातील सरकारने ही योजना आणलेली आहे। ही शासकीय योजना आहे। यामध्ये शासन असं म्हणतं की सर्व महिलांना थोडासा हातभार लागावा, त्यातून एक व्यावसायिक मूल्य रुजू व्हावी, त्यातूनच त्यांनी 4 पैसे कमवावेत किंवा त्यांना घरगुती वापरासाठी ही पिठाची गिरणीचा योग्य लाभ व्हावा, असं सरकारचं म्हणणं आहे। तर आता याच्यामध्ये असं झालंय की सरकार अजून याच्या पुढे असं म्हणते की तुम्हाला थोडंसं आर्थिक स्वावलंब येऊ शकतं आणि निश्चितपणाने सरकार ज्यावेळी एक अनुदानाची योजना अशी काही आणत असते तर सरकारची भूमिका तीच असते की शेतकऱ्यांना, मग ती तुमची लाडकी बहीण योजना असो किंवा अजून कोणती नमो शेतकरी योजना असो, यातून सरकार जी रक्कम देत असते त्यांच्या मार्फत शेतकऱ्यांना कुठेतरी आर्थिक मदत होत असते। तर इथे तुम्हाला थेट 100% अनुदानावर पिठाची गिरणी मिळणार आहे। महिलांना साधारण म्हणजेच एक आर्थिक स्वावलंबन आणि येऊ शकतं, त्यांना कुठेही बाहेर जाण्याची गरज लागणार नाही, असं सरकारचं म्हणणं आहे। याच्यामध्ये आता तुम्हाला काय निकष आहेत, याच्यामध्ये तुम्हाला काय नियम अटी आहेत किंवा याच्यामध्ये कोणती कागदपत्र लागणार आहेत, याच्याकडे आपण टप्प्याटप्प्याने वळूया। तर आता पहिल्यांदा याच्यामध्ये निकष आहेत ते मी तुम्हाला सांगते। तर राज्य सरकारची किंवा केंद्र सरकारची म्हणजेच कुठलीही योजना भारतातली असते तर त्याची पहिली अट असते ती तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की व्यक्ती भारतीय असावा। तर भारतीय व्यक्ती असावा। दुसरी अट अशी आहे की व्यक्ती शेतकरी असावा, म्हणजे त्याच्या नावावर स्वतःची शेती किंवा तो स्वतः शेतकरी असावा। त्यानंतर जी महिला महाराष्ट्रातली आहे तिलाच या योजनेचा 100% लाभ घेता येणार आहे। त्यातूनच म्हणजे ग्रामीण भागातील असेल तर आणखीनच चांगलं। तर या रुटीनमध्ये शहरी भागातील महिलांना लाभ घेता येणार नाही, फक्त ग्रामीण भागातील महिलांनाच याचा लाभ मिळणार आहे। तर अर्जदार असतील तो सरकारी कामात नसावा, म्हणजे त्याच्याकडे कोणताही गव्हर्नमेंट ऑफिसर नसावा, सरकारी कामाशी तो निगडीत नसावा, तरच या योजनेचा ते लाभ घेता येईल। सरकारी कामातला असेल तर त्याला लाभ मिळणार नाही। त्यानंतर त्यांचं एकंदरीत जे उत्पन्न आहे ते 1,20,000च्या आतील असावं। तर त्यांचं वार्षिक उत्पन्न 1,20,000च्या आतील असावं। अर्जदार महिलेचं एकूण वय आहे ते साधारण 18 ते 60 वर्षाच्या मधलं असावं, म्हणजे अर्ज करणार असाल तुम्ही तर तुमच्या वयाची मर्यादा 18 ते 60 वर्ष असणार आहे। त्यानंतर या योजनेचा लाभ एका कुटुंबातील एकच महिला घेऊ शकते। कोणत्याही मुलीला किंवा त्यांच्यातील योजनेचा लाभ सरसकट कुटुंबातील एकाच महिला घेऊ शकते। तर याचा सर्वात पहिलं प्राधान्य ज्यांना द्यायचं आहे सर्व जाती जमातींतील महिलांना
अर्ज करता येणार आहे। आणि त्यानंतर तुम्हाला कागदपत्रांमध्ये लागणार आहे बँकेचं खातं ज्यावर IFSC कोड असणार आहे। त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर तुमचा जो आहे तो मोबाईल नंबर एक चालू मोबाईल नंबर लागणार आहे। त्यानंतर तुम्हाला लागणार आहे लाईट बिलाची पण तुम्हाला गरज असणार आहे। तर तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुमच्या मोबाईल नंबरला आणि तुमच्या बँक खात्याशी कनेक्टेड पाहिजे। म्हणजे आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी आणि तुमच्या मोबाईल नंबरला कनेक्टेड म्हणजेच रजिस्टर पाहिजे। त्यानंतर तुम्हाला पासपोर्ट साईजचे 2 फोटो देखील लागणार आहेत। तर तुम्ही ऑफलाईन अर्ज कराल किंवा ऑनलाईन अर्ज कराल तर ह्यासाठी तुम्हाला हे कागदपत्र लागणार आहे। तर ही एकूण कागदपत्र तुम्हाला असणार आहे। यामध्ये पहिली गोष्ट अशी लागणार आहे की आधार कार्ड, पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड, एक उत्पन्नाचा तुमचा दाखला लागणार आहे, त्यानंतर जातीचा दाखला लागणार आहे, त्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र लागणार आहे, 2 पासपोर्ट साईज फोटो, त्यानंतर बँकेच्या पासबुकची झेरॉक्स लागणार आहे, त्याच्यावर IFSC कोड सह तुम्हाला स्पष्ट दिसला पाहिजे। तर तो अर्ज तुम्हाला करताना या सगळ्या कागदपत्र तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर तुमचा जो घराचा उतारा आहे त्याचा नमुना देखील तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर तुमच्या ज्या घराची वीज बिलाची एक झेरॉक्स लागणार आहे, जे आपल्याला लाईटीचं बिल येतं त्याची एक झेरॉक्स तुम्हाला इथे लागणार आहे। तर अर्ज कसा करायचा, या अर्जाची प्रोसेस काय आहे ती मी तुम्हाला सगळी सांगितली आहे। तर तुम्ही थेट जाऊन ऑनलाईन अर्ज पण करू शकता किंवा ऑफलाईन अर्ज सुद्धा करू शकता। तर ह्या दोन्ही प्रकारचा अर्ज तुम्ही करू शकता। आसपासची जी सेवा केंद्र वगैरे असतात तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता किंवा तुम्ही घरात बसून मोबाईलवर सुद्धा अर्ज करू शकता। जर तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचा आहे तर ही सगळी कागदपत्र घेऊन तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये जायचंय, ग्रामपंचायत नाही तर पंचायत समितीत जायचंय किंवा जिल्हा परिषदेमध्ये जाऊन तिथे जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे। तर तुम्हाला तिथे एक फॉर्म मिळेल, तो फॉर्म आधी पूर्ण चौकशी करा तुम्ही, त्यानंतर तो फॉर्म आणा आणि फॉर्म आणल्यानंतर तो फॉर्म पूर्ण तुम्हाला भरायचा आहे। तो फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला त्याला कागदपत्र जोडायची आहे आणि त्यानंतर तुमचं जेव्हा हा अर्ज मंजूर होईल तर तुम्हाला जे पिठाच्या गिरणीचं मोफत अनुदान मिळणार आहे। तर हे अनुदान पूर्णपणे 100% तुम्हाला अनुदान मिळणार आहे। ही जी कागदपत्र आहेत ही तुम्हाला तिथे जमा करावी लागणार आहे आणि मग तुम्हाला मिळणार आहे पिठाच्या गिरणीचं मोफत अनुदान। तर तुम्हाला तो जो फॉर्म मिळणार आहे तर तो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे, पण फॉर्म भरायच्या आधी तो तुम्हाला व्यवस्थित वाचायचा आहे। तो वाचल्यानंतर तुम्हाला तो फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे, त्यानंतर कागदपत्र जमा करायची आहे। कारण एकदा का तुम्ही फॉर्म अर्ज केला, त्याला झेरॉक्स जोडली, फोटो जोडले की ती तुमची प्रोसिजर आहे ती प्रोसिजर कंप्लीट होईल। तिथे तुम्हाला तुमची सही किंवा अंगठा द्यायचा आहे। तर तो अर्ज एकदा का गेला तर तो परत अर्ज माघारी येत नाही। त्यात काहीही चूक असली तर तुम्हाला पिठाची गिरणी ही मिळणार नाही। त्यामुळे अर्ज भरताना काळजी घ्या, वेलांटी काना मात्रा अगदी व्यवस्थित भरा। त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या व्यवस्थित अर्ज भरल्यामुळे, फोटो लावल्यामुळे, सही केल्यामुळे सरळ पिठाच्या गिरणीची प्रोसिजर तुमची पूर्ण होणार आहे आणि ह्यामध्ये तुम्हाला 100% अनुदान मिळणार आहे। तर हा सगळा बुलढाणा जिल्ह्यामध्ये ही प्रोसिजर सुरू झालेली आहे। पिठाच्या मोफत गिरण्यांच्या वाटप सुरू होणार आहे आणि त्याचे अर्ज देखील मिळालेले आहेत। तर तुम्ही देखील तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या गावामध्ये या पिठाच्या गिरणीसाठी अर्ज करू शकता। त्याआधी तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये जाऊन चौकशी करायची आहे। तर ही अशी माहिती आहे मोफत पिठाच्या गिरणीचा जो नवीन आता अनुदान सरकारने सुरू केलेला आहे या बाबतीत। तर ही माहिती तुम्हाला जरा तरी महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि लेटेस्ट अपडेट असणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब केल्यावर बाजूचं बेल आयकॉन दाबा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण, दमदार आणि लेटेस्ट अपडेट घेऊन। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय आणि नमस्कार।